छत्रपती शिवाजी महाराज म्हटले ते 100% खरं आहे. शिवाजी महाराज आणि महामानव एकच म्हणाले, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही, आपल्या वाटेपुरता प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा असतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले. आणि म्हणून आपल्या वाटेपुरचा प्रकाश निर्माण करण्यासाठी आपल्याला विचारांची गरज आहे, आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे, आपल्याला प्रेरणेची गरज आहे. जे मला मिळालेलं आहे माझ्यातलं काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. हा सेवाभावी भाव ज्यांच्या ठिकाणी असतो ती माणसं मोठी होत असतात, माणसं कर्तृत्वाने मोठी होतात. पण समाज मोठा झाला पाहिजे हा सुद्धा विचार करतात. राजनबाई आपल्या या विचाराला मनापासून अभिवादन करतो. पूजाताईंनी आल्यापासून अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे, मग राजनबाईंचा विचार त्यांचं कार्य सांगितलेलं आहे, माझी माहिती दिलेली आहे. पूजाताई एक गोष्ट महत्वाची मी सुरुवातीला सांगतो, ती गोष्ट महत्वाची का, कारण वेळ निघून जाते पण वेळ थांबत नाही. माणूस थांबला तरी सुद्धा वेळ पुढे जाते, पण माणसानं थांबण्याऐवजी आपलं काम सावकाश का होईना, संत गतीने होईना पुढे चालू ठेवलं पाहिजे. कारण सातत्य हे माणसाला यशस्वी बनत असतं. ते काम सातत्याने करणं शिकलं पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला प्रश्न पडतोय की मला भविष्यात काय व्हायचं आहे, आता तुमच्या समोर क्षेत्र अनेक आहे, कारण करिअरवर आपल्याला बोलायचं आहे. पण करिअरची व्याख्या काय, त्याच्या आधी शिक्षणाची व्याख्या काय, त्याच्या आधी युवकाची व्याख्या काय, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. युवक म्हणजे काय, ही मुलं उद्याचे युवक आहे. इथं सगळे युवक मंडळी बसलेली आहे. युवक म्हणजे गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा भविष्य काळ यांच्या मधला दुवा असतो. युवक म्हणजे ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं. युवक म्हणजे ज्याच्या रक्ताची सळसळ होते, चळवळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते, तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते, तो युवक असतो. ही मुलं उद्याचे चाकण परिसरातले युवक व्हावेत हे परदेशी परिवाराला वाटतं, म्हणून हा सगळा उपक्रम आहे. शिक्षणाची व्याख्या काय, शरीराला श्रमाकडं, बुद्धीला ज्ञानाकडं आणि हृदयाला भावनेकडे वळवतं ते शिक्षण. म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग आता करिअरचा आपण विचार करू. करिअर म्हणजे काय, आता अनेक पालकांना आम्ही भेटतो आणि विचारतो तुमचा मुलगा काय करतोय, तेव्हा सांगितलं जातं डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. एखाद्या इंजिनियर पालकाच्या मुलाला विचारतो पालकाला मी, तुमचा मुलगा इंजिनियर आहे, पॅकेज किती आहे, त्यावेळेस पालक अभिमानाने सांगतात 20 लाखाचं वार्षिक पॅकेज आहे. पण तो मुलगा जेव्हा घरात नीट बोलत नाही, घरात वेळ देत नाही, तेव्हा त्याचं करिअर यशस्वी आहे का हा प्रश्न मला पडतो. आणि मग करिअरची नवी व्याख्या मी स्वतः तयार केलेली आहे, ती मला महत्वाची वाटते. करिअर म्हणजे अशी गोष्ट ज्या क्षेत्रात गेल्यानंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, मनाला शांती मिळते आणि काम करण्यातला आनंद मिळतो, त्याचं समाधान प्राप्त होतं. या 4 गोष्टी जिथं मिळतात तेच करिअर असतं. ही करिअरची खरी व्याख्या आहे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे आम्ही सांगितलं पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे, सचिन तेंडुलकर नाव घेतलं की आमच्या समोर क्रिकेट विश्व उभं राहतं. लता मंगेशकर नाव घेतलं की आमच्या समोर गायन क्षेत्र उभं राहतं. अमिताभ बच्चन नाव घेतलं की आमच्या समोर अभिनय क्षेत्र उभं राहतं. नरेंद्र मोदी नाव घेतलं की आमच्या समोर राजकारण उभं राहतं. डॉक्टर विजय भटकर नाव घेतलं की आमच्या समोर संगणक क्षेत्र उभं राहतं. अजय अतुल नाव घेतलं की आमच्या समोर संगीत क्षेत्र उभं राहतं. एवढंच नाही, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स नाव घेतलं की आमच्या समोर स्पेस अवकाश संशोधन क्षेत्र उभं राहतं. याचा अर्थ नाव घेतलं की क्षेत्र पुढे यावं किंवा क्षेत्राचं नाव घेतलं की त्या व्यक्तीचं नाव यावं. एवढी मोठी उंची गाठणं म्हणजे खरं करिअर असतं. त्या करिअरच्या उंचीचा विचार आता विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, हे मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून शिक्षण, अभ्यास म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रात तज्ञ होण्यासाठी केलेली तपश्चर्या, केलेली साधना म्हणजे अभ्यास असतो. पण आता दुर्दैवाने असे अभ्यासू विद्यार्थी बघायला मिळत नाही. हे सगळे विद्यार्थी अभ्यासू आहे, याचं कारण एक आहे बघा. आपण सगळेजण इथं पुढे बसलेली सगळी माणसं मागचे विद्यार्थी सोडून आपण शाळेत असताना एक गोष्ट शिकलो होतो, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉल, ई फॉर एलिफंट. मी भाषण करायला लागलो 2000 साली. 2010ला अंधेरीतल्या मुंबईतल्या एका कार्यक्रमाला पोहोचलो आणि एका पहिलीतल्या मुलाला मी सहज म्हटलो, जरा एबीसीडी म्हणतोस का. तो मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर होतं, कारण तो मुंबईत शिकत होता ताई. पण 2019ला
पुण्यातल्या एका नर्सरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलाला मी विचारलं, जरा एबीसीडी म्हणतोस का? तो मुलगा एबीसीडी म्हणतो. ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डाउनलोडिंग, एफ फॉर फेसबुक, डब्ल्यू फॉर वायफाय, वाय फॉर युट्यूब. हे त्याचंही बरोबर होतं, कारण तो इंग्रजी माध्यमातल्या आधुनिक शाळेत शिकतोय. पण ज्याला करिअर करायचं आहे, ज्याला मोठं व्हायचं आहे, ज्याला पुढे जायचं आहे, त्याची एबीसीडीच मुळात वेगळी असते. आणि ती एबीसीडी कशी असते? ती अशी असते. ए फॉर अॅक्युरेसी, बी फॉर ब्रेव्हिटी, सी फॉर क्लिनिटी, डी फॉर डिसिप्लिन, ई फॉर एक्सलन्स, एफ फॉर फोकस. हे ज्यांना कळतं ती माणसं मोठी होत असतात. आपल्या प्रत्येकाला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला ही एबीसीडी माहिती असली पाहिजे. माणसं मोठी कोणती होतात? जी मोठी स्वप्न पाहतात तीच माणसं मोठी होतात. जी माणसं छोटी स्वप्न पाहतात ती कधीच मोठी होत नाही. हेही तितकंच महत्वाचं आहे. पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. या तीनही गोष्टी ज्यांना जमतात त्यांचे स्वप्न सत्यात उतरतात, स्वप्न सिद्धीत जातात. स्वप्न सिद्धीत जायचं असतील तर कष्ट, अभ्यास, मेहनत केलाच पाहिजे. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. मग ज्या मुलाला 12वी नंतर अर्थात 10वी झाल्यानंतर मग आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 3 विभाग तयार होतात. त्याच्याही पलीकडे IT असतो, त्याच्या पलीकडे पॅरामेडिकल असतं, त्याच्याही सोबत पॉलिटेक्निक असतं. याचा अर्थ 10वी नंतर 6 ते 7 पर्याय आपल्या समोर आहे. जो कॉमर्सला गेलाय त्याला CA व्हायचं असतं, त्याला MCOM व्हायचं असतं, त्याला PhD करायची असते, वाणिज्य क्षेत्रातलं एका चांगल्या पदावर पोचायचं असतं. जो आर्ट्सला कला विभागात गेलाय त्याला वाटतं पदवीधर व्हावं, BA व्हावं, BA मधून एखादा विषय स्वतंत्र घ्यावा, स्पेशल घ्यावा, त्याच्यामध्ये BA करावं, नंतर त्याच्यात MA करावं, त्याच्यातही PhD करावी आणि त्या विषयाचा तज्ञ प्राध्यापक व्हावं असं मुलांना वाटतं. सायन्स क्षेत्रात गेलेल्या मुलाला एकच वाटतं, एक तर व्हायचं आहे डॉक्टर किंवा इंजिनियर. पण एक चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला, 3 इडियट नावाचा. त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे. तो डायलॉग असा है, अगर लड़की पैदा हुई तो डॉक्टर बनेगी, लड़का पैदा होगा तो इंजिनियर बनेगा. मला प्रश्न पडतो, डॉक्टर आणि इंजिनियर हे दोनच घटक देश चालवतात का? उत्तर अजिबात नाही. याचा अर्थ आम्हाला कलावंतांची गरज आहे, आम्हाला विचारवंतांची गरज आहे, आम्हाला खेळाची गरज आहे, आम्हाला संगीतकाराची गरज आहे, आम्हाला अभिनेत्याची गरज आहे, आम्हाला शास्त्रज्ञाची गरज आहे, आम्हाला इंजिनियरची गरज आहे, आम्हाला डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांची गरज आहे. राजकारण आदर्श करणाऱ्या राजकारण्यांची सुद्धा गरज आहे. ही सगळी गरज हे विद्यार्थी भागवू शकतात आणि राष्ट्र सक्षम बनवू शकतात. म्हणून सगळे पर्याय मुलांसमोर खुले असले पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण आमच्या मुलांना आणि पालकांना हे कळणं गरजेचं आहे की मुलाला काय जमतंय हे पहिलं शोधलं पाहिजे. आवाका त्याचा काय आहे, त्याला काय आवडतंय. 2च प्रकारची माणसं यशस्वी होतात. त्यातला पहिल्या प्रकारचा माणूस असतो जो आवडीचं काम करतो, तो यशस्वी होतो. आणि दुसऱ्या प्रकारचा माणूस आहे जे काम हातात घेतो, ते आवडीनं करतो, तोच माणूस यशस्वी होतो. एक तर आवड जोपासायची असते किंवा घेतलेल्या कामात आवड निर्माण करायची असते. हे त्याचं उत्तर आहे. ही झाली एक प्रकारच्या यशस्वी माणसांची गोष्ट. दुसऱ्या प्रकारची माणसं यशस्वी होतात. त्यातला एक प्रकारचा माणूस असतो जो निर्णय योग्य घेतो, तो यशस्वी होतो. आणि ज्याचा निर्णय चुकतो, पण चुकलेला निर्णय योग्य कसा होतो हे सिद्ध करण्याचं धाडस, हिम्मत ज्याच्यात असते, तो यशस्वी होतो. यशस्वी माणसं हे सांगत राहतात तेव्हा ती आपल्याला यशस्वी वाटतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आम्हाला हे सगळं कळालं पाहिजे. आम्हाला काय आवडतंय, मला काय जमतंय, माझ्या पालकांची आर्थिक स्थिती किती आहे. आर्थिक स्थिती जरी कमजोर असली तरी समाजसेवेच्या माध्यमातून आर्थिक योगदान देणारे राजनबाई सारखे माणसं, शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणारी माणसं समाजात आहेत आणि समाज पुढे जातो आहे, हे त्याचं उत्तर आहे. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी एक असते, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्याचं धाडस आपण ठेवलं पाहिजे. अलीकडे ही पद्धत दिसत नाही. चांगल्याला वाईट म्हटलं जातं आणि वाईटाला चांगलं म्हटलं जातं, हे आम्हाला दिसतं. म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेल, चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे, वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस केलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणता आलं नाही तरी चालेल, पण वाईटाला कधीच चांगलं म्हणायचं नाही, हे मात्र जरूर लक्षात ठेवलं पाहिजे.
ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते काम आपलं आहे. कारण चांगल्याला चांगलं म्हटलं नाही तर नुकसान होणार नाही, पण वाईटाला चांगलं म्हटलं तर अधिक नुकसान होऊ शकतं. हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून विचार चांगले असले पाहिजे, विचार स्टँडर्ड असले पाहिजे. विचार ही वात असते, तत्वज्ञान ही ज्योत असते आणि ज्ञान हा प्रकाश असतो. पण प्रकाशाची गंमत मोठी वेगळी आहे. प्रकाश प्रखर असला तर आपले डोळे दिपतात आणि प्रकाश अंधुक असला तरी सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसत नाही. म्हणून प्रकाश योग्य असावं लागतं. तसं विचार हे चांगलेच असले पाहिजे, विचार हे स्टँडर्डच असले पाहिजे. एक वेळेस भंगार विकून आयुष्य जगता आलं तरी चालेल, पण विचार भंगार असता कामा नये. कायम लक्षात ठेवलं पाहिजे, विचार चांगलेच असलेच पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे बघा, मुलांना उदाहरणं सांगताना काय सांगितलं पाहिजे बघा. चौथीचा वर्ग आहे म्हणजे इथं बसलेला सगळ्यात लहान विद्यार्थी, किंवा इथं चौथीचा विद्यार्थी कदाचित नसेल. चौथीचा वर्ग आहे आणि गाव आहे कराड. कराडला लोकमान्य टिळक नावाचं विद्यालय आहे आणि त्या चौथीच्या वर्गामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातली महाराष्ट्रातली घटना आहे. आणि चौथीच्या वर्गातल्या मुलांना गुरुजी म्हणतात कागद काढा, पेन काढा. मुलं पटपट वहीचा कागद फाडतायत. त्यावेळेस वह्या सुद्धा अशा नव्हत्या, कागदच असायची, पेन नव्हते, पेन्सिली असायच्या, टाक असायचे, बोरू असायचे. मुलांनी कागद काढली आणि गुरुजींनी सांगितलं कोपऱ्यात तुमचं नाव लिहा. मुलांनी पटपट नाव लिहायला सुरुवात केली. गुरुजींनी खात्री करून घेतली, सगळ्या वर्गातल्या मुलांचे कागद पाहिले, प्रत्येकानं कोपऱ्यात आपलं नाव लिहिलं होतं. आणि थोड्या वेळाने गुरुजी म्हणाले आता मी एक प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर लिहा. गुरुजींनी प्रश्न विचारला, भविष्यात तुम्हाला काय बनायचं आहे याचं उत्तर कागदावर लिहा. आणि मुलांनी उत्तर लिहायला सुरुवात केली. कुणी लिहिलं होतं डॉक्टर, कुणी लिहिलं होतं इंजिनियर, कुणी लिहिलं होतं अभिनेता, कुणी लिहिलं होतं प्राध्यापक. याच्या पलीकडे उत्तरच नव्हतं. सगळी कागद खात्री झाली आणि शिक्षकांनी त्या गुरुजींनी गोळा केली आणि गोळा केल्यावर उत्तर वाचायला सुरुवात केली. एक कागद हळूच असा बाजूला काढला, कारण त्याच्यावरचं उत्तर वेगळं होतं. आणि गुरुजींनी त्या मुलाकडे पाहिलं. ज्या मुलानं उत्तर लिहिलं त्याचं नाव होतं यशवंत आणि त्यानं मला काय बनायचं आहे याचं उत्तर लिहिलं होतं. ते उत्तर असं होतं, मला यशवंतराव बनायचं आहे, हे त्याचं उत्तर होतं. गुरुजींनी त्याला विचारलं, पण गुरुजींना ते प्रश्नाचं उत्तर नीट समजलं नाही. गुरुजींनी तो कागद मुख्याध्यापकांकडे दिला. त्यावेळेस लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी नावाचे मास्तर होते. कुलकर्णी नावाच्या त्या मुख्याध्यापकांनी ते वाचलं आणि त्या यशवंतला बोलावून घेतलं आणि यशवंतला विचारलं, अरे यशवंत, तुला यशवंतराव व्हायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? ही पदवी तर मी वाचली नव्हती, ही डिग्रीचं मला माहित नाही. त्यावेळेस यशवंतने दिलेलं उत्तर असं आहे, यशवंतराव व्हायचं आहे याचा अर्थ मला इतरांपेक्षा वेगळं बनायचं आहे. यशवंतराव व्हायचं आहे याचा अर्थ माझं नाव घेताना माझा इतिहास कुणीतरी वाचला पाहिजे. यशवंतराव बनायचं आहे याचा अर्थ मी केलेली कामगिरी इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असली पाहिजे. तो यशवंत म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते चौथीत ठरवत होते मला काय बनायचं आहे. आता 10वीतल्या मुलांचे पालक म्हणतात 12वीला गेला की मग आमच्या मुलाचं ठरवू, 12वीला CET दिली की मग बघू, 12वीच्या CETचा निकाल लागला, मार्क कमी पडले की मग पुन्हा आपल्याला कोणतं तरी क्षेत्र निवडायचा शोधाशोध सुरू केली जाते. याचा अर्थ आता सुद्धा आम्हाला आमच्या मुलांच्या आवडी काय आहेत, आमच्या मुलांचा कल काय आहे, आमच्या मुलांचं क्षेत्र कोणतं असलं पाहिजे याच्यावर चांगली कामं करताना पालक दिसत नाहीत. पालक, शिक्षक आणि समाज आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता याची सांगड घालण्याची आजही गरज आहे. आणि म्हणून यशस्वी झालेल्या माणसांबद्दल नेहमी म्हटलं जातं, ते असं म्हटलं जातं, जो पानी से नाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते. इतिहास बदलवण्यासाठी कष्टच करावे लागतात आणि कष्टाला शॉर्टकट नसतो, कष्टाला पर्याय नसतो. कष्ट केले तरच यश मिळतं. कदाचित तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ता उपयोगात येणार नाही, पण तुमचं सातत्य मात्र अशा वेळी कामा येत असतं. आणि म्हणून सातत्याने आपण मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हे यातलं महत्त्वाचं आहे. ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला नीटची परीक्षा द्यायची आहे, ज्याला इंजिनियर बनायचं आहे त्याला JEEची परीक्षा द्यायची आहे, IITची परीक्षा द्यायची आहे किंवा CET द्यायची आहे. ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला बायोलॉजी घ्यायचं आहे, ज्याला इंजिनियर बनायचं आहे त्याला मॅथ्स बायो दोन्ही ठेवता येतात.
पण आता या वयोगटाला हे सगळं सांगून उपयोग नाही, हे सुद्धा माझं प्रामाणिक मत आहे. कारण पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी हा त्रिकोण आहे. खालच्या त्रिकोणाच्या बाजूला एका बाजूला पालक, दुसऱ्या बाजूला शिक्षक आहे आणि त्रिकोणाच्या वरच्या टोकावर वरच्या कोणावर हा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी उंच केला पाहिजे हे पायाखाली असणाऱ्या दोन्ही घटकांना वाटतं, शिक्षकांना वाटतं, पालकांना वाटतं. पण या दोघांचा समन्वय जिथे करतो ना तिथं विद्यार्थ्याची उंची वाढत असते, विद्यार्थ्याचं यश मिळत असतं. अहो साधी गोष्ट आहे बघा, आम्ही पुणे जिल्ह्यात राहतोय. पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी जुन्नर आहे. शिवाजी महाराजांचं वय वर्ष 9 आहे आणि 9व्या वर्षी जिजाऊ माता, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब भोसले शिवाजींना घेतात आणि शिवाजीराजांना घेऊन 9व्या वर्षी बंगळूरला, तंजावरला शहाजीराजांची जहागीरदारी आहे तिथं पोचतात. आई वडील कष्ट घेतात तेव्हा मुलं घडत असतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला सांगतो. जिजाऊ साहेब शहाजीराजांकडं या शिवराजांना घेऊन तंजावरला जातात आणि तंजावरच्या बाजारामध्ये शिवाजीराजांना घेऊन शहाजीराजे बाजारात फिरतात आणि फिरता फिरता शहाजीराजे या 9 वर्षाच्या शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारतात. आता मुलांना प्रश्न विचारायचा का नाही हाच पहिला प्रश्न आहे. बरं, विचारल्यावर मुलाला राग येतो, मुलगा उंच वरून जाऊन उडी घेतो, असे अनेक प्रकार आम्ही वाचतो. पण शिवाजी राजांच्या मातीत तुम्ही आम्ही राहतो, याचा अर्थ तो इतिहास आम्हाला माहीत असलाच पाहिजे. ही पहिली आपली महत्वाची बाब आहे. शिवाजी महाराज 9 वर्ष वय आणि आबासाहेब शहाजीराजे भोसले शिवाजीराजांना बाजारात जाताना प्रश्न विचारतायत, शिवबाराजे या बाजारात काय विकत घ्यायचं? आताची मुलं असती तर यादी करून दिली असती. आयफोन घ्यायचा आहे, अमुक अमुक गाडी घ्यायची आहे, गाडी घेतल्यावरच मी कॉलेजला जाईल. पण शिवाजी महाराज कोणत्या घरात घडतात, कोणत्या परिस्थितीत घडतात, कोणत्या पालकांच्या घरात जन्माला येतात हे महत्वाचं ठरतं. शहाजीराजांचा प्रश्न आहे, शिवबाराजे या बाजारात काय विकत घ्यायचं? आणि शिवाजीराजांचा वयाच्या 9व्या वर्षी आपल्या पित्याला आबासाहेबांना प्रश्न आहे, आबासाहेब या बाजारात काय विकत मिळतं? असं जर आपल्या पोराने कोणाला विचारलं आई वडिलांना तर ते म्हणतील, गाधड्या, अरे बाजारात सारंच विकत मिळतं. पण त्यानं मुलाच्या प्रश्नाच्या उत्तरानं समाधान होत नाही. शिवबाराजांचा प्रश्न आहे आणि आबासाहेब उत्तर देत आहेत, शिवबाराजे या बाजारात हत्ती, घोडे, उंट, जळ, जवाई, सोनं, चांदी, नाणं, अस्त्र, शस्त्र सारं विकत मिळतं. आणि शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे, आबासाहेब या बाजारात विकत मिळत नाही ते काय? आत्ताचे पालक म्हटले असते, तुझा प्रश्न बरोबर नाही, त्याला उत्तर नाही. आताचे शिक्षक असते आमच्यासारखे तर म्हटले असते, 2 दिवसाने पोरांना अभ्यास करून येतो मग उत्तर देतो. शिवाजी महाराजांचे वडील आबासाहेब शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांना उत्तर देत आहेत. किती महत्वाचं आहे बघा. ते म्हणतात, शिवबाराजे या बाजारात हत्ती, घोडे, उंट, जड, जवाईर, सोनं, नाणं, चांदी, शस्त्र, अस्त्र सारं सारं विकत मिळतं. एक गोष्ट विकत मिळत नाही, तिचं नाव स्वातंत्र्य. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य. 9व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या हाताच्या मुठ्या ओवळल्या जातात आणि शिवाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षी मनामध्ये तंजावरला शपथ घेतात. ज्या महाराष्ट्रातून आलो, ज्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आलो, ज्या पुणे जिल्ह्यातून आलो, तिथल्या माणसांना स्वतःच्या मर्जीने जगता येत नाही, वागता येत नाही. याचा अर्थ माझ्या महाराष्ट्रातल्या रयतेला स्वातंत्र्य नाही, उभी हयात घालवीन, पण माझ्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देईन. आणि मग हिंदवी स्वराज्य स्थापन करतात शिवाजी महाराज. हे 9व्या वर्षी डोक्यात येतं राजांच्या आणि आता 9वीच्या मुलाच्या डोक्यात येत नाही. याचा अर्थ आम्हाला या गोष्टींची गरज आहे. हे ओळखलंय राजनभाईंनी या विशाल ग्रुपने आणि मग त्यांच्या लक्षात आलंय की मुलांना प्रेरणा देण्याची गरज आहे. मुलांच्या आत ऊर्जा दडलेली आहे, त्या ऊर्जेला ठिणगी लावण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी दडलेलं आहे. प्रत्येक मुलगा हुशार असतो. देवानं उगाच फालतू म्हणून कुणाला जन्माला घातलेलं नाही, कारण प्रत्येक जण व्यक्तिगत काहीतरी वेगळेपण घेऊन जन्माला आलेला आहे. पण हे वेगळेपण ओळखलं पाहिजे. या वेगळेपणाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आपल्यातले गुण, आपल्यातल्या कला, आपल्यातले वैशिष्ट्य जर आपल्याला ओळखता आले आणि त्याच्यावर काम करता आलं तर ते क्षेत्र सर्वात मोठं असतं आणि ते आपल्या आवडीचं क्षेत्र असतं. करिअरचं सगळ्यात महत्वाचं क्षेत्र आपली आवड ठरते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हे समजून घेणं ही प्रत्येकाची महत्त्वाची बाब असली पाहिजे. साधी गोष्ट आहे. आज मी राजनभाईंना विचारलं, भाई वाढदिवस कितवा आहे? बाईंनी सांगितलं 62वा वाढदिवस आहे. मी महाविद्यालयात मुलांना शिकवतो ना, त्या मुलांचं वय 20 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष, आणि मी मुलांच्या चेहऱ्याकडे बघत असतो. ऐन 20च्या वयात असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर मला आता चैतन्य जाणवत नाही, ऊर्जा दिसत नाही, सौंदर्य फुललेलं भरलेलं जाणवत नाही. तेव्हा मला प्रश्न पडतो की या 62 वयामध्ये हे चैतन्य, हे सौंदर्य, हे ऊर्जा या गोष्टी येतात कुठून? आणि मग त्याची उत्तर शोधायला मी जातो. महाराष्ट्रभर मी फिरतोय, अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना, माणसांना प्रश्न विचारतोय, आणि मग माझं उत्तराचं समाधान होण्यासाठी मी काही गोष्टी शोधतो. आणि मला प्रश्न पडतो, काही लोक मला सांगतायत माझं नाव फार सुंदर आहे. नाव सुंदर आहे म्हणजे चेहरा सुंदर असतोय कुणी सांगितलं? बघा, एखाद्याचं नाव आनंद आहे पण चेहऱ्यावर कुठे दिसत नाही. एखाद्या मुलीचं नाव संस्कृती आहे पण महाराष्ट्रातली संस्कृती चुकूनही तिकडे फिरकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या मुलाचं नाव, इथं नाव आपलं असणं म्हणजे आपल्या प्रत्येकाचं नाव सुंदर आहे. एखाद्याचं नाव खुशी आहे पण चेहऱ्यावर दिसत नाही, दुसऱ्यालाही देता येत नाही. एखाद्या मुलाचं नाव चैतन्य आहे, एखाद्या मुलाचं नाव प्रफुल्ल आहे, पण चेहऱ्यावर तो टवटवीतपणा कधीच नसतो. याचा अर्थ नाव सुंदर असलं म्हणजे चेहरा सुंदर असेल हे अजिबात सांगता येत नाही. काही लोकांना असं वाटतं माझं वय तारुण्याचं आहे. मी आत्ताच सांगितलं की 20तल्या तरुणांच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसत नाही. तेव्हा आपल्या घरी जाऊन बघा, आजी आजोबा वय वर्ष 80, 85, 90, आपण म्हणतो काय म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, काय म्हातारीच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसतंय. याचा अर्थ सौंदर्य वयावर अवलंबून नसतं. तिसरी गोष्ट, काही लोकांना वाटतं मी दिसायला फार गोरा आहे, माझा रंग फार गोरा आहे, माझं नाक सरळ आहे, माझे डोळे पाणीदार आहे. पण जेव्हा गोऱ्या रंगाने काळी कामं केलेली असतात ना, तेव्हा चेहऱ्यावर अजिबात चैतन्य, सौंदर्य फुलताना दिसत नाही. याचा अर्थ